कोणत्याही परिस्थितीत मी मारहाणीचं समर्थन करणार नाही. त्याचा जो काय सोक्षमोक्ष लागला पाहिजे करण्याचा निषेध केला. त्याचबरोबर त्यांनी प्रसार माध्यमांनाही एक सल्ला दिला. या मारहाणीत तुम्ही जसा शिवसैनिक शोधला तसा रमेश वळंजू जो बुडणाऱ्या मुली वाचवताना मृत्यू पावला त्याचा शिवसैनिक म्हणून हवा तसा उल्लेख झाला नाही. त्याचा मला खेद वाटतो असंही ते म्हणाले. शिवसेनेच्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत या मारहाणीचं समर्थन करणार नाही, करत नाही. ज्याने कोणी मारहाण केली असेल त्याचं जो काय असेल तो सोक्षमोक्ष लागला पाहिजे. त्याला जी काही शिक्षा असेल ती होईलच. पण एक मी माध्यमांना खास करून हात जोडून विनंती करतोय की ह्याच्यामध्ये जसा तुम्ही शिवसैनिक शोधलात तसा तो जो रमेश वळंजू जो 2-3 मुलींना वाचवता स्वतः गेला तो शिवसैनिक असूनही त्याचा कुठेही शिवसैनिक म्हणून ठळकपणे उल्लेख झाला नाही. ह्याचं मला नक्कीच दुःख वाटतं, खेद वाटतं. शिवसैनिक ज्या वेळेला एखाद्या कामासाठी जीव देतो तेव्हा तो शिवसैनिक माध्यमाच्या लेखी नसतो. पण दुर्दैवाने असं कुठे काय झालं तर तो शिवसैनिक कसा आहे हे पुन्हा पुन्हा ठसवलं जातं. हे मात्र नक्कीच योग्य नाहीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.